वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणिदम् नमस्समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारांचं सुरू आहे। जीवनामध्ये प्रत्येकाला दुःख जे आहे त्याचे कारण आहे परकर्तृत्व आणि परभोक्तृत्व। ज्ञानीचा विचार हा आता या परकर्तृत्व आणि परभोक्तृत्व भावापासून वर उंचावलेला आहे। त्यामुळे तो सतत अंतरंगामध्ये जागरूक भावना ठेवतो की मी या कर्माला करत नाही, पराचं मी काहीही करू शकत नाही। कर्मचेतनेचा तो त्याग करतो आणि जो कर्मफल चेतना आहे याचाही त्याग करण्याचा पुरुषार्थ त्याच्या जीवनात अव्याहतपणे सुरूच आहे। तो विचार करतो आहे की हे जे 148 उत्तर प्रकृती आहे, मूळ प्रकृती तर 8 आहे आणि या 148 प्रकृती एक एक प्रकृतीचं चिंतन करून तो विचार करतोय की हे कर्म याचं फळ मी भोगू शकत नाही, भोगत नाही। मला माझ्या शुद्ध ज्ञान चेतनेचं अनुभवन करायचंय। जोपर्यंत अंतरंगामध्ये अशा प्रकारचा विचार आहे की मी याला भोगत नाही आणि मी आत्मसंचेतन करतो आहे, तरीही लक्षात घ्यायचं आहे की तोपर्यंत तो अनुभव करत नाही। जोपर्यंत विकल्प आहे तोपर्यंत त्याचा अनुभव नाही। पण अनिवार्य ओढ उत्पन्न झालेली आहे आत्मदर्शनाची, आत्मप्रतीतीची, सम्यक ज्ञानाची, आणि त्याचा परिपाक जोपर्यंत ते प्राप्त करू शकत नाही किंवा तो काळ येत नाही, स्वकाल येत नाही, ती अनुभव दशा प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्याच्या चिंतनामध्ये या कर्म प्रकृतींचं संचेतन म्हणजे कर्म प्रकृतींचा विचार की याच्यापासून मी पृथक आहे, याच्यापासून मी पृथक आहे, हा विचार त्याच्या अंतरंगामध्ये दृढ होत चाललेला आहे। आणि अशा तऱ्हेने एक क्षण असा जीवनात अवतरित होतो की या कर्म प्रकृतींचा देखील त्याला त्या ठिकाणी विस्मृत होतात आणि अनुभव दशा प्राप्त होते। एक उदाहरण सांगते, सहज लक्षात घेण्यासारखं आहे। एक फकीर आहे आणि याला असं माहिती झालं की हा जो समुद्र आहे या समुद्रामध्ये एक मंदिर डुबलेलं आहे आणि या मंदिरातल्या डुबलेल्या घंट्यांचा आवाज एखाद्या भाग्यवान व्यक्तीला ऐकू येतो। त्यांनी विचार केला की आपण पाहायचं की आपल्याला ऐकू येतो का। त्यांनी खूप अंतरंगामध्ये त्या मंदिरांच्या घंटांचा आवाज ऐकावा अशी अनिवार्य ओढ उत्पन्न झाली। समुद्र किनारी सतत तो चक्रा मारायला लागल्या की आज तरी ऐकायला येईल, आज तरी ऐकायला येईल। नंतर त्याला वाटलं की आपण इकडे तिकडे गेलं की आवाज ऐकू येईल, म्हणून त्यांनी वास्तव्य तिथेच केलं, समुद्र किनारीच वास्तव्य केलं आणि अंतरंगामध्ये अनिवार्य ओढ की मला घंट्यांचा आवाज ऐकायचाच आहे। कालावधी उलटून गेला तरीही त्याला घंट्यांचा आवाज ऐकता आला नाही आणि तो आपल्या या सगळ्या एक अंतरंगातली इच्छा जागृत होती, पण त्या इच्छेला आता विराम पावलेला होता की ठीक आहे, ती इच्छा पण आता उरलेली नव्हती आणि अचानक सगळं काही विस्मृत झालेलं होतं आणि अचानक त्याला घंट्यांचा आवाज ऐकू आला। सांगण्याचा मतितार्थ, आमच्याही जीवनामध्ये आम्हाला देखील अशीच अनिवार्य ओढ आत्मप्रतीतीसाठी जागृत करावी लागते की मला माझ्या आत्मेची अनुभूती घ्यायचीच आहे, घ्यायचीच आहे। अनिवार्य उत्कंठता जीवनात धारण करून या सगळ्यांचा प्रयत्नांना पूर्णपणे प्रामाणिकपणे करून
याची जेव्हा आम्हाला जीवनात विस्मृती होईल त्यावेळेला सहज आमच्या जीवनामध्ये ते कार्य अवतरित झालेलं दिसणार आहे. म्हणजे जोपर्यंत आम्ही हे करायचं करायचं करतो तोपर्यंत अजून कुठेतरी विकल्पाच्या भूमिकेत आहे आणि म्हणून ते कार्य घडत नाही. आणि ही स्थिती जेव्हा संपेल त्यावेळेला सहज अनुभूती जीवनात प्राप्त होणार आहे. हा ज्ञानी देखील विचार करतो आहे की मला असं कर्माचं फल भोगायचं नाही, मी या कर्मफलापासून रहित आहे, मला तर माझ्या आत्मतत्वाचं संचेतन करायचं आहे किंवा मी आत्मतत्वाचं संचेतन करतो आहे. या भूमिकेमध्ये तो आहे आणि या भूमिकेला देखील जेव्हा तो आत्मलीन करेल, विकल्पातीत होईल, तेव्हा अनुभूती त्याच्या जीवनात त्याला प्राप्त होणार आहे. आम्ही बघत होतो उच्च गोत्र आणि तीर्थंकर प्रकृतीच्या संबंधामध्ये. उच्च गोत्र नाही, आपण बघत होतो यशक कीर्ती कर्म आणि तीर्थंकर प्रकृती नामकर्माच्या ज्या प्रकृती आहेत या संबंधामध्ये बघत होतो. यशक कीर्ती कर्म की जे पहिल्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थानापर्यंत या यशक कीर्ती नाम कर्माचा उदय सगळ्यांना असू शकतो. परंतु मिथ्या दृष्टीच्या जीवनामध्ये यशक कीर्तीचा उदय असला तरी देखील अनुभाग त्याचा हीन असतो. जेव्हा सम्यक्त्वाची प्राप्ती होते त्यावेळेला अनुभाग हा 4 तऱ्हेचा जो अनुभाग सांगितलेला आहे, गूळ, साखर, खडीसाखर आणि अमृतमय. तर सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये आता चतुस्थानीय अनुभाग उदय सुरू असतो आणि म्हणून सम्यक्त्वी जीव जेव्हा यशक कीर्तीचा त्याचा उदय आहे तो अनंत गुणित अत्यंत मधुरतेला घेऊन असणारा असणार आहे. अशा तऱ्हेने उत्तरोत्तर तीर्थ यशक कीर्ती कर्माचं कार्य त्या ठिकाणी आहे. आणि या कर्माचा बंध कुठे होतो, कोणत्या गुणस्थानापासून कोणत्या गुणस्थानापर्यंत? तर यशक कीर्ती कर्माचा बंध हा पहिल्या गुणस्थानापासून 10व्या गुणस्थानापर्यंत होतो. 10व्या गुणस्थानात सूक्ष्म सांपराय गुणस्थान. या गुणस्थानामध्ये जीव मोहनीय कर्म बांधू शकत नाही. सूक्ष्म लोभ आहे, परिणाम त्याचा तसा आहे, परंतु त्या परिणामामध्ये मोहनीय कर्माला आकर्षित करण्याची शक्ती आता त्याची संपलेली आहे. पण त्या सूक्ष्म लोभाच्या परिणामामुळे याला 6 कर्मांचा आश्रव आणि बंध तिथे होतो आहे. मोहनीय आणि आयु सोडून 6 लावायचे. ज्ञानावरण, दर्शनावरण, अंतराय, नाम, गोत्र आणि वेदनीय. याच्यामध्ये हा जो तिथे अनुभाग बंध होतो आहे त्याला यामध्ये या आता पुण्य प्रकृतीचा बंध होणार आहे आणि त्यामध्ये त्याला यशक कीर्ती नामकर्माचा बंध जो होतो आहे हा बंध उत्कृष्ट अनुभागाला घेऊन परंतु अल्प स्थितीला जघन्य स्थितीला घेऊन असणार आहे. जी उच्च गोत्राची स्थिती सांगितली ती 8 मुहूर्त सांगितलेली आहे. तर 8 मुहूर्त म्हणजे जघन्य स्थिती तो तिथे बांधतो, पण त्यामध्ये अनुभाग शक्ती मात्र चतुस्थान गत म्हणजे द्विस्थान गत होते. उत्कृष्ट अनुभाग तिथे जीवनात त्याला प्राप्त होतो किंवा त्याचा त्याला बंध होतो. आणि उदय मात्र 14व्या गुणस्थानापर्यंत हा उदय यशक कीर्तीचा असतो. तीर्थंकरांचं यश हे 3ही लोकात फडकतं हे त्याचंच द्योतक आहे. त्यानंतर शेवटची नामकर्मातली प्रकृती तीर्थंकर प्रकृती, जी प्रकृती स्वतःमध्ये अत्यंत शुभ प्रकृती म्हटल्या जाते, परंतु ज्ञानीच्या जीवनामध्ये या प्रकृतीच्या लोभाचा देखील विचार नाही की मला तीर्थंकर प्रकृती बांधल्या गेली पाहिजे, हाही त्याच्या अंतरंगामधला भाव आता विराम पावलेला आहे. त्याला शुभ किंवा अशुभ कोणत्याही तऱ्हेचं बंधन त्या ठिकाणी रुचत नाही आणि म्हणून तीर्थंकर प्रकृतीच्या विषयी देखील उदासीन आहे
फक्त भावना अंतरंगामध्ये एवढी त्याची आहे की मला केवली भगवान बनायचं आहे. आणि जोपर्यंत हे माझ्या जीवनात अवतरित होत नाही तोपर्यंत हे भगवान हमको तुम्हारी शरणागत है, तुम्हारे गुण में मन पागत है. प्रभु मोहि आप वसो धरिये, जबलो वसु कर्म नाही नसिये. जोपर्यंत 8 कर्मांचा नाश होत नाही तोपर्यंत तुमचं सानिध्य माझ्या जीवनामध्ये राहिलं पाहिजे. तबलो शुभ भाव सुहागतू, तोपर्यंत मला शुभ भाव जीवनात होणार आहे. त्याला मी सोडू शकत नाही, पण मला शुद्धता हवी आहे. पण शुभ भाव अपरिहार्यपणे होणार आहे. तबलो व्रत चारित्र चाहतु, तोपर्यंत व्रत आणि चारित्राचं अनुष्ठान जीवनामध्ये माझ्या होणार आहे. आणि हा जो ज्ञानी विचार करतोय तीर्थंकर प्रकृतीच्या बाबतीत, त्याला त्याविषयी देखील अंतरंगामध्ये अभिप्रायामध्ये लोभ असत नाही. तीर्थंकर प्रकृतीचा बंध हे केवळ सम्यक दृष्टी जीवच करू शकतात. आणि 4थ्या गुणस्थानापासून 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत तीर्थंकर प्रकृतीचा बंध निरंतर निरंतर होत राहतो. म्हणून ही निरंतर बंधी प्रकृती म्हटल्या गेलेली आहे. तीर्थंकर प्रकृतीचं वैशिष्ट्य आहे की तीर्थंकर प्रकृतीचा बंध सुरू झाल्यानंतर तो बंध रुकत नाही. सतत तीर्थंकर प्रकृती तो बांधत राहतो 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत. आणि त्यानंतर मात्र तीर्थंकर प्रकृतीची बंधविच्छुत्ती होते. आणि या तीर्थंकर प्रकृतीचा उदय मात्र हा 13व्या गुणस्थानात असतो. केवल ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तीर्थंकर प्रकृतीचा उदय आहे. आणि या तीर्थंकर प्रकृतीच्या उदयामध्ये समवशरणादी विभूती प्रगट होतात. सगळं काही 34 म्हणजे जे आहे 8 प्रातिहार्य वगैरे हे त्या ठिकाणी प्राप्त होतात. अशा प्रकारची ही तीर्थंकर प्रकृती आहे. ही फक्त पुरुषवेदी चतुर्थ काळात तीर्थंकरांच्या चरणपाद मुलाजवळच ही प्रकृती बांधू शकतो. आणि त्या जीवाला एकतर नरकायूचा बंध झाला असेल तरीही बांधू शकतो, पण तो पहिल्या नरकात जाणारा पाहिजे किंवा 3 नरक पर्यंत. आणि इकडे देवामध्ये झाला असेल तर तो देव पर्याय पण धारण करू शकतो. पण त्याच्या सत्तेमध्ये मनुष्य आयु किंवा तिर्यंच्या आयुचा बंध त्याला व्हायला नको. सत्ता तर मनुष्य आयुची राहणार आहे, कारण तो मनुष्य पर्याय भोगतो आहे. म्हणून सत्ता तर मनुष्य पर्यायची आहे. परंतु जर नवीन आगामी बंध त्याला मनुष्य पर्यायीचा झाला असेल किंवा तिर्यंच्या पर्यायीचा झाला असेल तर तो जीव तीर्थंकर प्रकृती बांधू शकत नाही. प्रकृतींच्या बद्दल आम्ही मुद्दाम थोडं डिटेल वर्णन पाहिलं. वास्तविकता कर्म आमच्यापासून पृथक आहे, पण कर्माचं स्वरूपही आम्हाला समजायला पाहिजे. कारण आम्हाला जर आत्मज्ञान करून घ्यायचं आहे तर आम्हाला स्व पर दोन्हीचं यथार्थ स्वरूप जाणावं लागतं. आणि आमच्या परिणामांमध्ये निर्मलता येण्यासाठी आम्ही कोणते भाव केले असता कशा प्रकारचा कर्मबंध होतो, आणि या कर्मबंधाला जर आम्हाला टाळायचं असेल तर आम्ही कोणत्या परिणामात राहिलं पाहिजे, यासाठी कर्म प्रकृतींचं वर्णन देखील समजणं गरजेचं आहे. अशा तऱ्हेने नामकर्माच्या 93 प्रकृती आम्ही बघितल्या. आणि हा जीव विचार करतो की मी या कर्माचं फल भोगत नाही, मी तर एक निर्विकारी शुद्ध अशा चैतन्य रूप आत्मतत्वाचं संचेतन करतो आहे. वर्तमानामध्ये या कर्माच्या उदयामध्ये जी काही माझ्यामध्ये अपूर्णता दिसतही असेल तरी देखील तो माझा स्वभाव नाही. माझा स्वभाव तर परिपूर्ण आहे आणि म्हणून मी त्या परिपूर्णतेचं संचेतन करतो आहे. अपूर्णता माझ्या जीवनामध्ये गौण आहे. यानंतर उच्च गोत्र आणि नीच गोत्र हे 2 कर्म आम्हाला, गोत्र कर्माचे भेद आहे, नीच गोत्र आणि उच्च गोत्र. गोत्र त्याला म्हणायचं
कुल, संतान, परंपरा, वंश याला मनुष्य पर्यायीच्या अपेक्षेने गोत्र म्हटलेलं आहे. परंतु गोत्र तर सर्वच जीवांना आहे. नारकी जीवांना, तिर्यंच्या जीवांना देव पर्यायी जरी आई वडील नाही तरीही त्यांना गोत्र कर्माचा उदय सुरूच असतो. आणि त्यामुळे मनुष्य पर्यायीसाठी आम्ही आई वडिलांच्या मात्या पित्यांच्या वंशाला गोत्र म्हणतो. ही व्याख्या इथे घटित होते, परंतु ही सर्वत्र व्याख्या गोत्र कर्माची घटित होत नाही. आणि म्हणून गोत्र कर्माची गोमटसार मध्ये जी व्याख्या दिलेली आहे ती संतान क्रमाने आलेल्या जीवाचं आचरण. आता संतान क्रम हा शब्द ठेवला त्यांनी, आणि संतान क्रम म्हणजे कुणापासून संतती उत्पन्न झाली हा त्याचा अर्थ नाही. भवांतरी मागच्या भवात, त्याच्या मागच्या भवात काय आमची क्रम प्रवृत्ती होती, कशा प्रकारचे संस्कार या जीवावर झालेले होते, त्यानुसार त्याचं आचरण जे निर्धारित झालं त्याला गोत्र कर्म म्हटल्या जातं. आणि उच्च गोत्र काय आहे, तर जी व्यक्ती जिची आचरण प्रवृत्ती अत्यंत संस्कारक्षम आहे, जी धार्मिक क्रिया करण्यामध्ये उत्साही आहे, जी निराकुल अशा स्वरूपामध्ये आनंद मानते, किंवा व्यर्थ विसंवाद जिच्या जीवनात जी करत नाही, म्हणजे संस्कारी आहे, त्याला म्हणायचं उच्च गोत्र. आणि याच्या विपरीत जे आहे त्याला म्हणायचं नीच गोत्र, की संस्कार विहीन आहे, काय चांगलं काय वाईट हे त्याला कळत नाही, नंतर व्यर्थ विसंवाद करण्यामध्ये जो उलझलेला आहे, आनंदी सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी जे विचार पवित्र पाहिजे ते ज्याच्या जीवनात नाही त्याला नीच गोत्री जीव म्हणतात. आणि गोत्राबद्दल आमची कल्पना जर असेल की मनुष्य पर्यायीच हे आहे, तर हा भाव बाजूला करायचा आणि चारही गतीमध्ये जीव हे गोत्र कर्म त्यांना असतच असतं. जे सगळे देव आहे देवगतीमधले, भोगभूमी जे आहे, चक्रवर्ती जे आहे, बलभद्र, नारायण, प्रतिनारायण, तीर्थंकर, तीर्थंकरांचे माता पिता, या सगळ्यांना उच्च गोत्राचा उदय असतो. आणि सर्व नारकी कर्मभूमी देव, कर्मभूमी तिर्यंच आणि एकेंद्रियापासून चतुरेंद्रियापर्यंत तिर्यंच यांना नियमपूर्वक नीच गोत्राचा उदय असतो. आणि बाकीच्या जीवांना उच्च किंवा नीच गोत्र संभवनीय आहे. अशा तऱ्हेने गोत्र कर्माच्या बाबत बघितल्यानंतर आता शेवटचं कर्म जे येणार आहे हे अंतराय कर्म येणार आहे. अंतराय कर्म कसं आहे, तर अंतराय कर्माच्या ज्या पाचही प्रकृती आहेत, दान, लाभ, भोग, उपभोग आणि वीर्य, अंतराय कर्मामध्ये सर्वघाती कर्मच नाही. त्यामुळे याचा उदय जो येणार आहे हा देशघाती रूपामध्ये उदयात येणार आहे. प्रत्येकाला त्याच्या त्याच्यानुसार हा उदय त्या ठिकाणी असणार आहे. परंतु काही ना काही अंतराय कर्माचा, या पाचही अंतराय कर्माचा क्षयोक्षम हा एकेंद्रियांपासून पंचेंद्रिय जीवांपर्यंत आहे. पंचेंद्रिय जीवांना काही जास्त बाबतीत असेल, परंतु प्रत्येकाला दान, लाभ त्याच्या भाग्यानुसार, नंतर भोग, उपभोग आणि शक्ती, सामर्थ्य हे प्रत्येकाला विनासायास प्राप्त झालेलं आहे. जसं आम्हाला मतिश्रुत ज्ञान हे विनासायास मिळालेलं आहे. एक चक्षुदर्शन प्रत्येक जीवाला असणारच आहे, त्याप्रमाणे या पाच लब्धी देखील प्रत्येकाला असणारच आहे. म्हणजे पाच लब्धी, 2 ज्ञान आणि 1 दर्शन, एवढं आम्हाला प्रत्येक जीवाला प्राप्त झालेलं आहे. आणि बाकीच्यासाठी मात्र पहिल्यांदा आम्हाला मोहनीय कर्माच्या उपशमासाठी प्रयत्न करावा लागतो, आणि त्यानंतर बाकीच्या कर्मांची स्थिती आमची कमी होऊ शकते. तर अशा प्रकारे हे दान, लाभ वगैरे हे जे आहे, दान म्हणजे
की दान देण्याची इच्छा असूनही जेव्हा दान देऊ शकत नाही तेव्हा दानांतराय कर्माचा उदय समजायचा. जेव्हा लाभाची इच्छा असूनही प्रयत्न करूनही लाभ मिळत नाही, प्राप्ती होत नाही, तेव्हा लाभांतर आहे. नंतर भोगाच्या बाबतीत तसंच, की भोगण्याची इच्छा आहे पण ते भोग भोगू शकत नाही, भोगांतर आहे. उपभोगाची इच्छा आहे पण तेवढं उपभोगू शकत नाही, हे भोगांतर आहे कर्म. आणि शेवटचं विद्यांतर आहे कर्म, की ज्या कर्माच्या उदयात आमचा उत्साहप्रद अशी सामग्री असताना सुद्धा आमची शक्ती आणि उत्साह असत नाही, कार्य करण्यासाठी उत्साह असत नाही, शक्ती आमची कमी पडते, तेव्हा वीर्यांतराय कर्माचा उदय आहे. आणि असेल शक्ती तर क्षयोक्षम आहे. तर अशा तऱ्हेने हे कर्म प्रकृतींचं प्रकरण आम्ही या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि हे यासाठी समजायचंय की कर्म जरी पर आहे तरी देखील या कर्मांना आम्ही कसं बांधलेलं आहे. आमच्या जीवनात या कर्मापासून सुटायचं असेल तर कर्म प्रकृतींचं ज्ञान देखील आम्हाला असावं लागतं. आणि कोणता परिणाम झाल्यानंतर कशा प्रकारचं कर्म आम्ही जीवनात बांधतो हे समजण्यासाठी याची पण आवश्यकता आहे. जसं एक उदाहरण सांगते की तत्वार्थ सूत्राच्या 6व्या अध्यायामध्ये हे सगळं प्रकरण दिलेलं आहे. आणि ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्म हा जीव का बांधतो. बरेचदा आम्ही म्हणतो की हा भाग आमच्या लक्षात राहत नाही, पाठांतर होत नाही, आम्हाला विस्मरण जास्त आहे. मग हे आमच्या जीवनात का होत आहे याची कारण सांगताना आचार्यांनी सांगितलं की कारण सांगताना सांगितलं की ज्ञाना दर्शनावरण वेद तत्प्रदोष तत्प्रदोष एक मिनिट निन्नव तत्प्रदोष निन्नव मात्सर्या नंतराया साधनोपघाता ज्ञान दर्शना वर्णयो. तत्प्रदोष निन्नव मात्सर्या नंतराया साधनोपघाता ज्ञान दर्शना वर्णयो. ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माची कारण सांगताना हे कारण सांगितलं की प्रदोष करणं, नाव झाकणं, नंतर आम्हाला येत असताना देखील दुसऱ्याला न सांगणं, मात्सर्य भाव अंतरंगामध्ये ठेवणं. आम्हाला जर दुसऱ्यांनी कोणी म्हटलं की तुझी वही किंवा उत्तर सांग, आम्हाला माहिती असूनही ज्या वेळेला आम्ही हे करत नाही कारण आमच्यापेक्षा ती वर चढेल असा भाव अंतरंगामध्ये असतो, त्यावेळेला हा जीव ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माचा बंध जीवनात करतो. तर आमच्या परिणामामध्ये सुधार व्हावी, कोणत्याही तऱ्हेचा असा भाव आमच्या जीवनात येऊ नये की जेणेकरून आमच्या आत्मप्राप्तीसाठी तो भाव बाधक होईल. आणि म्हणून या कर्मांचं देखील आम्हाला त्या ठिकाणी ज्ञान असणं गरजेचं आहे. अशा तऱ्हेने हा या ठिकाणी कर्माच्या फलाचं आपण वर्णन 108 प्रकृतींचं पूर्ण वर्णन बघितलेलं आहे. आणि याप्रमाणे ज्ञानी संपूर्ण कर्माच्या फलाच्या संन्यासाची भावना करतो. भावार्थ, वारंवार चिंतवन करून उपयोगाचा अभ्यास करणे यास भावना म्हणतात. की वारंवार वारंवार आम्हाला चिंतन कोणतं करायचं आहे की मला आत्म्याची अनुभूती झाली पाहिजे, हा आमचा स्थायी भाव जीवनात आहे. आणि हा जेव्हा स्थायी भाव म्हणजे आम्ही आमचं ध्येय निर्धारित केलं, ध्येय निर्धारित केलं की त्या अनुषंगाने आमचं चक्र सुरू आहे. आणि ही जी आमची प्रतिपल भावना होते, भाव होतो आहे, याला भावना म्हणायची. तर अशी ही भावना आहे. जेव्हा सम्यक दृष्टी ज्ञानी होतो तेव्हा अज्ञान आणि ज्ञान तर झालेच आहे. की आता सम्यक दृष्टी ज्ञानी होतो म्हणजे काही दोन गोष्टी अलग आहे असं नाही. सम्यक ज्ञानी आहे, सम्यक दृष्टी आहे म्हणजेच तो त्या समयात ज्ञानी पण झालेला आहे. त्याला ज्ञान आहे की मी शुद्ध नयाने संपूर्ण कर्म आणि कर्माच्या फलानी रहित आहे. म्हणजे दोनचा त्यांनी त्याग केला, कर्मचेतना
आणि कर्मफल चेतना. दोनचा त्याग त्याच्या जीवनात झाला. कर्तृत्व पराचं सोडलं किंवा विकारांमधलं कर्तृत्व सोडलं. जे रागामध्ये एकत्व बुद्धी होती, की राग तर माझा स्वभाव आहे असं आम्ही जरी म्हणत नाही, तरी आम्ही हे म्हणतो की आता मी बदलू शकत नाही. हे तर आम्ही नेहमी म्हणतो की काय करणार, आता मला तसं होता येत नाही, माझ्यात परिवर्तन होणं नाही. म्हणजे आम्ही रागाला कुठंतरी आमचा स्वभाव समजतो आहे. म्हणून या रागाचा विकाराचा त्याग करणं हे कर्मचेतना, आणि या रागाच्या फलाचा त्याग करणं ही कर्मफल चेतना. या दोहोंपासून देखील हा रहित आहे. ज्ञानी जीव रहित आहे. रहित आहे हे समयसार ग्रंथ नक्कीच म्हणणार आहे. परंतु जर आम्ही कर्मकांडच्या दृष्टीतून पाहिलं तर चौथ्या गुणस्थानात पूर्णतः कर्मचेतना आणि कर्मफल चेतनेपासून सुटला असं म्हणत नाही. आम्हाला इथे विवक्षा लावावी लागते. नयविवक्षेनी जर आम्ही बघितलं तर सम्यक दृष्टीच्या अभिप्रायामध्ये त्यांनी दोनचा संन्यास घेतलेला आहे. अभिप्राय त्याचा शुद्ध आहे, निर्मल आहे. अजून चारित्र्याच्या भूमिकेत ती गोष्ट पूर्णपणे उतरलेली नाही. चौथ्या गुणस्थानामध्ये कोणत्याही तऱ्हेचा संकल्पपूर्वक त्याग यांनी केलेला नाही. त्यामुळे श्रद्धा अपेक्षेने त्याची परिणती शुद्ध असली तरी देखील चारित्र्य अपेक्षेने रागद्वेष रूप प्रवृत्ती किंवा परवस्तूंमध्ये आत्मत्व बुद्धी अप्रत्याख्यानजनित त्याच्या जीवनात असणार आहे. चौथ्या गुणस्थानात. पाचव्या गुणस्थानात अप्रत्याख्यान पण गेलं, परंतु अजून प्रत्याख्यानावरणाचा उदय असल्यामुळे त्या अनुषंगाने त्यांनी काही गोष्टी परिमाण केलं त्या गोष्टींचं, तरी देखील संपूर्णतः परिग्रहाचा किंवा ममत्व भावाचा त्याग तो जीवनात करू शकला नाही. आणि म्हणून त्या त्या अनुषंगाच्या भूमिकेने ती गोष्ट पाहायची आहे. बुद्धिपूर्वक गेलं पहिल्यांदा, सातव्याच्या पुढे अबुद्धिपूर्वक पण गेलं, मग क्रोध गेला, मान गेला, माया गेली. अशा तऱ्हेने त्याच्या जीवनामधली कर्मचेतना आणि कर्मफल चेतना कमी कमी होताना दिसते. दहाव्या गुणस्थानात देखील कर्मचेतना आणि कर्मफल चेतना अबुद्धिपूर्वकाच्या अपेक्षेने सूक्ष्म संप्राय आहे तोपर्यंत जीवनात पर्यायीच आहे. अभिप्रायात पण चौथ्यातच गेलेली आहे. आणि ज्या वेळेला 11व्या किंवा 12व्या गुणस्थानात गेला त्यावेळेला कषायांचा संपूर्णपणे एक तर उपशम झालेला आहे किंवा क्षय झालेला आहे. आणि त्या अनुषंगाने आता या दोनही चेतनेपासून अंतर्मुहूर्त किंवा पूर्ण वेळ तो सुटलेला आहे. आणि जेव्हा 11व्यातून तो खाली येणार आहे, पण 12व्या गुणस्थानामध्ये जेव्हा परत एक आत्मतत्वामध्ये एकत्व विभक्त्व एकत्व असं अविचार ध्यान त्याच्या जीवनात आहे. एकत्व वितर्क अविचार हे ध्यान अंतर्मुहूर्तपर्यंत त्याच्या जीवनात आहे. आणि त्यानंतर या कर्मचेतना आणि कर्मफल चेतना ही पूर्णपणे त्याच्या जीवनातून क्षयाला प्राप्त झालेली आहे, निघून गेलेली आहे. आणि यांनी केवल ज्ञानाची प्राप्ती केलेली आहे. तेव्हा तो साक्षात ज्ञान चेतनेचं संचेतन करतो आहे. तोपर्यंत ज्ञान चेतना, कर्मचेतना आणि कर्मफल चेतना या तीनही सोबत सोबत त्याच्या जीवनात आहे. चौथ्यापासून 10व्या पर्यंत ही विवक्षा लावायची आहे. म्हणून पूर्वबद्ध कर्म उदयात आले असताना तज्जन्य भावांचं कर्तृत्व सोडून आणि पूर्वोक्त 3 काल संबंधी 49 भंगांनी संपूर्ण कर्मचेतनेच्या त्यागाची भावना करून, तसेच संपूर्ण कर्माचे फल भोगण्याच्या त्यागाची भावना करून
आता एक चैतन्यमय आत्म्याचे वेदन तेवढे बाकी राहिले आहे. म्हणून सगळं हे जोपर्यंत परत लक्षात घ्या विकल्पाची भूमिका आहे तोपर्यंत अनुभूती नाही, पण अनुभूतीच्या आधी तत्वचिंतनाची बैठक कोणती असली पाहिजे, कोणता विचार आम्हाला अनुभूती प्रत पोचविणार आहे, त्या विचारांची या ठिकाणी शहानिहाशा सुरू आहे. अविरत, देशविरत आणि प्रमत्त संयत म्हणजे चौथं, पाचवं आणि सहावं या अवस्थेमध्ये तर ज्ञान श्रद्धांरूपाने अशी भावना निरंतर आहे. परंतु जेव्हा अप्रमत्त दशा आहे म्हणजे सात्व गुणस्थान झालेलं आहे, एकाग्रतेने चिंतन करून ध्यान करतो, त्यावेळेला आता 3 शुक्ल ध्यान त्याच्या जीवनात अवतरित झालेली आहे. 3 नाही, 3 धर्म ध्यान त्याच्या जीवनात आहे आणि एकाग्रतेने चिंतन करतो आणि पृथक्त्व वितर्क या ध्यानाला सुरुवात करतो. श्रेणी आरोहण केली तेव्हा तेव्हा केवळ चैतन्यात्मक आत्म्यामध्ये उपयोग लावून शुद्धोपयोग रूप होतो. निश्चय चारित्र म्हणजे शुद्धोपयोग आणि शुद्धोपयोग ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये हा जो विकल्प आहे की व्रत पाळायचं आहे किंवा मला अनुभूती हवी आहे किंवा हे जे सगळे काही हे सगळेच्या सगळे विकल्प संपलेले आहे. कषायांचा उदय जो आहे हा अबुद्धीपूर्वक आहे आणि अबुद्धीपूर्वकचा अर्थ पण लक्षात घ्या. अबुद्धीपूर्वक म्हणजे जो आम्हाला कर्माचा उदय ज्ञात होत नाही, आम्हाला लक्षातही येत नाही की कर्माचा उदय सुरू आहे. आणि दुसरी गोष्ट, कर्मोदय असताना बाह्य निमित्त कारण जिथे नाही तिथे अबुद्धीपूर्वक उदय म्हणायचा आणि जिथे कर्माचा उदय आहे आणि बाह्य कारण पण विद्यमान आहे जो आमच्या ज्ञानाचा विषय पण बनतो तो बुद्धिपूर्वक उपयोग आहे. तर असा हा अबुद्धिपूर्वक आता परिणती असेल कषायांची, पण आता निश्चय चारित्र जीवनात आहे म्हणजे शुद्धोपयोग भूमिका त्याची आहे आणि त्यामुळे श्रेणी चढून वितरागी बनतो आणि हा असा जीव अप्रमत्त दशेमध्ये सातिशय अप्रमत्त बनून श्रेणी आरोहण करतो. सातिशय अप्रमत्त बनणं याचाच अर्थ त्या समयात म्हणजे त्या अंतर्मुहूर्त कालामध्ये त्याला अधःकरण रूप परिणामांची प्राप्ती होणं. नंतर अपूर्वकरण गुणस्थान, अनिवृत्तीकरण गुणस्थान आणि सूक्ष्म सांप्रदाय गुणस्थान अशा तऱ्हेने तो श्रेणी आरोहण करतो. श्रेणी आरोहण करणं याचा अर्थ चारित्र प्राप्तीसाठी केलेला तो उद्यम आहे, प्रयत्न आहे. म्हणजे चारित्रासाठी जो प्रयत्न जीव करतो आहे त्याला श्रेणी आरोहण करणं म्हणायचं. म्हणून श्रेणी चढून वितराग बनतो आणि केवल ज्ञान प्राप्त करतो, तेव्हा त्या भावनेचे फल प्राप्त होते. कर्मचेतना आणि कर्मचेतनेने रहित साक्षात ज्ञान चेतना रूप होणे हेच ते फल आहे. नंतर अनंत काळपर्यंत ज्ञान चेतना रूप राहतो आणि आत्मानंदामध्ये मग्न राहतो आणि नंतर एकदा त्याला जर काही ज्ञान चेतना परिपूर्ण रीतीने उपलब्ध झाली तर तिथून आता परमनंट तो तिथेच राहणार आहे. वापस रिव्हर्स त्याची गाडी संसारामध्ये कधीही येणार नाही. आता बाकीचं प्रकरण उद्याला बघू आपण. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकानो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.